पृथ्वीराज चव्हाण बाबा हे अनेक वर्ष सत्तेमध्ये राहिलेले आहेत. त्यांच्या वडिलांपासून त्यांच्या मातोश्रीपासून ते स्वतः देखील अनेक सत्तेमध्ये राहिलेले आहेत आणि त्यामुळे एकदम सत्ता गेल्यामुळं मानसिकदृष्ट्या त्यांना देखील धक्का बसलेला आहे आणि त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब वेळोवेळी करत असतात. निवडणूक झाल्या त्यांनी वक्तव्य केलं होतं. आपण थोडं खोलात गेलो तर ते वक्तव्य आपल्याला बघायला मिळेल की ईव्हीएम हॅक झाल्यामुळे माझा पराभव झाला. नंतर त्यांनी वक्तव्य केलं की मतदार यादीमध्ये दुबार मतदार होते म्हणून माझा पराभव झाला. नंतर आता ते वक्तव्य करतात आहे म्हणजे वेगवेगळे वक्तव्य वेगवेगळ्या वेळेला केले. तिसऱ्यांदा वक्तव्य केले यंत्रणा फार वापरली म्हणून माझा पराभव झाला. जर का ईव्हीएमच हॅक होतं हे बाकी दोन गोष्टी करायची गरजच नव्हती. त्यामुळे आधी पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी नीट ठरवावं की कशामुळे त्यांचा पराभव झालाय. खरं तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने तुम्हाला संदेश दिला की आज तुम्ही ज्या पद्धतीचं काम करताय ते योग्य नाहीये. नवीन प्रतिनिधी म्हणून मला संधी मिळाली. जनतेने खूप विचारपूर्वक मला संधी दिली आहे. मला त्या संधीचं सोनं करण्यासाठीचा प्रयत्न करायचा आहे तो मी 100% करतोय. SIR ची प्रक्रिया कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये पार पडली. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या प्रक्रियेमध्ये 3,03,210 एवढे मतदार होत. EF फॉर्म भरल्या गेले 2,67,121 ASDD मतदार म्हणजे जे मतदार या प्रक्रियेमध्ये आपण समाविष्ट करू शकलो नाही हे आहे 36,081. आता ह्या 36,081चं बायफर्केशन आपण जर का बघितलं 3,03,000 एकूण मतदार त्यामध्ये 36,081 ASDD मतदार म्हणजे जे ॲब्सेंट होते किंवा ज्यांचं डिजिटल फॉर्म भरून मिळू शकला नाही त्यापैकी मयत आहेत 7,695, ॲब्सेंट आहेत 1,554, परमनंटली शिफ्टेड आहे 22,263. म्हणजे मयत मतदार आणि परमनंटली शिफ्टेड मतदार हे जवळजवळ 30,000 आहेत. आणि दुबार मतदार जे आपण म्हणतोय की एकाच नाव मतदार यादीमध्ये दोनदा आहे किंवा इतर मतदारसंघात नाव आहेत आमच्या पण मतदारसंघात आहे असे फक्त 8528 आहेत. आणि त्यामुळं 3,03,000 फक्त दुबार असणारे 8528 मतदार आहेत. आणि हा डाटा हा पूर्ण प्रेसला अवेलेबल आहे. हा डाटा प्रांतांजवळ आहे, तहसीलदाराजवळ आहे, हा डाटा इलेक्शन कमिशनकडे देखील आहे. आणि त्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अँबिग्विटी नाही. आपण जरी गेला तर आपल्याला हा सगळा डाटा मिळू शकेल. पृथ्वीराज चव्हाण साहेब जे म्हणतात कधी 58,000 म्हणतात कधी 48,000 म्हणतात. त्यामुळे वेगवेगळे वक्तव्य त्यांचे येतात आणि त्यामुळं त्यांना मुळात गांभीर्यानं किती घ्यायचं हा एक मोठा प्रश्न आहे संशोधनाचा. आम्ही तर त्यांना गांभीर्यानं घ्यायचंच बंद केलेलं आहे. आणि त्यामुळे मतदारसंघातल्या कामांकडे लक्ष द्यायचं आणि योग्य दिशेनं काम करायचं हाच आमचा प्रयत्न. खरं तर ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे की आदरणीय मुंडे साहेब आज आपल्यामध्ये नाही आहेत आणि तुम्ही काहीतरी जुनी वक्तव्य करताय हे योग्य नाही. आता मी जर का आज असं वक्तव्य केलं की आमचे स्वर्गीय आजोबा असे मला सांगत होते की आनंदराव चव्हाण साहेबांना शेतकरी कामगार पक्षातनं काँग्रेसमध्ये कसं आणलं ह्याची मला माहिती आहे, तर हे असलं बोलणं ह्याला काय अर्थ नाही ना. हे काय बोलायची गोष्ट आहे का? अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी सुद्धा केलं नाही पाहिजे. ग्रेसफुली रिटायर झालं पाहिजे किंवा काहीतरी पॉझिटिव्ह काम त्यांनी करायला हवं अशी आमची एक अपेक्षा आहे. आता बघू बाकी ती काय करतात. जयदीप जानकर ग्रुप JJ कन्स्ट्रक्शन यांचे वसंत विहार जानकर नगर आणि जुळे सोलापूर या ठिकाणी सर्व सोयींयुक्त 1 BHK 2 BHK आणि 3 BHK फ्लॅट उपलब्ध. आजच संपर्क साधा 98 500 29 966. ऑफिसचा पत्ता JJ कन्स्ट्रक्शन जानकर नगर, वाय चौक, सोलापूर.